स्टॅकिंग इनवरती फलंदाज श्रीपाद कडाळी, तर नॉन स्टॅकिंग इनवरती आपण पाहू शकता कॅप्टन शंकर पाटील. चला स्पीडअप करा. गुरुदास सज्ज झाला ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फटका चांगला पार मिळतोय स्वतःच्या फॉलोमध्ये यावेळेस आपण पाहू शकता बॉलर ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता यावेळेस श्रीपाद कडाळीचा, परंतु स्वतःच्या बॉल मध्ये पॉवर प्ले मध्ये इथून आपण पाहू शकता षटक क्रमांक पहिलं बॉल ट्रॅक वरती कुशलला आपण पाहतो आणि स्वतःच्या फॉलोमध्ये त्यांनी चेंडूला लगेच अडवलं आणि आपण पाहू शकता पहिल्या बॉलवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाही. ओव्हर द विकेट. दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा झाला होता यावेळेस पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचली त्याने चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. दोन चेंडू इथून मात्र आपण पाहू शकता दोन चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि दोन चेंडूच्या अंती टीमची टोटल आपण पाहू शकता यावेळेस 0 धाव. गुरुदास परत सज्ज झाला. कुशल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता पुन्हा आता यावेळेस शरीरावरती चेंडू जाऊन आदळल्या दरम्यान डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु आपण पाहू शकता बॅकअप फुल चांगलं पाहायला मिळालं. स्वतः अविनाश आले होते चेंडूवरती, लगेच चेंडूला इथून मात्र उचललं. लेग बाय स्वरूपात एक धाव जोडली झाली आणि आता एका धावाच्या साथीनं संघाचं खातं इथून मात्र ओपन होतं. शंकर पाटील यावेळेस स्टॅकिंग एअरवरती 3 बॉलचा विचार केला तर पूर्णपणे बांधून ठेवलं होतं यावेळेस श्रीपाद कडाळीला आणि आता मात्र शंकर पाटील संघाचा सेनापती यावेळेस स्टॅकिंग एअरवरती. 4 षटकांची मॅच असेल याची देखील आपण नोंद घ्यायच्या. पॉवर प्लेचा षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय. गुरुदास कुशल ओव्हर द विकेट. खुदुकाराचा प्रयत्न झाला होता, ऑन साइडला टर्न केला, मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. अविनाश भोईर आले चेंडूवरती उत्तम फेक करते दरम्यान पण आता सिंगलच्या मदतीने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतो यावेळेस बॅट्समॅन शंकर पाटील आपण पाहतो. एका धावाच्या साथीने टीमची टोटल हलबारपणे पुढे जात असताना यावेळेस दोन्ही आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. गुरुदास कुशल यावेळी चांगली कामगिरी करत असताना स्वतःच्या संघासाठी फोटोस होता यावेळेस देखील टॅप केला, चेंडू निघून चालला. यावेळेस बायटी स्लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता, सुदर्शन होता, उत्तम फेक करते दरम्यान पुन्हा सिंगलच्या साथीने यावेळेस टीमची टोटल हलवारपणे पुढे जात असताना 3 आकड्यावरती. यस थर्ड अंपायर रेफर केला. कंट्रोल रूम मध्ये आपण पाहू शकता इथे मात्र शहानिशा करत असताना खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. फ्रेंड्स ग्रुप मानकवली आयोजित पेट्रोल भाई चषक आपण पाहतो आणि इथून जर विचार केला तर स्वप्नातून सहकार्य स्पर्धा साध्य आणण्याचं काम केलं गेलं. फेअर डिलिव्हरी नो बॉल नसेल. चार चेंडू संपन्न झालेत, 5 चेंडू झालेत, माफ करा. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गुरुदास यार ओव्हर द विकेट. गुरुदास कुशलला आपण पाहतो शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हाय पॅटर्न चेक केलं गेलं होतं परंतु फेअर डिलिव्हरी होती. टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावलेली आपण पाहतो. ऑन साइडला फटका खेचला, चेंडू जसा बॅटच्या राडा मिळाला तसा पाठवून दिला. संघर्षाचा शंकर नाद करत असताना बॅट्समन शंकर पाटीलच्या वाटतं स्ट्रोक 7 धावा षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि टीमची टोटल 9 आकड्यावरती. आमचे त्योत्पान ओम कोंडेश्वर भूत संघाचे समीर झांजे आमच्यासोबत जॉईन आहेत, त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. विनोद झांजे जर या स्पर्धेत आनंद लुटत असेल तर त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत.
शेटकर आला 9 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झाला. ऑन साइडला पुन्हा आता विकेट करायचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू टेका होऊन निघून गेला. यष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. ज्ञानदेवजी भोईर साहेब आपण या व्यासपीठावरती, ज्ञानदेवजी भोईर आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत द्या. लाईन पाहावी लागेल आपण पंच आमच्याकडे वळलेत. एक्स्ट्रा रूपात एक धाव जोडली जाईल. मुन्ना पठाण सरांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल आणि आता एक्स्ट्रा रूपात एक धाव जोडली जाईल. एका धावाच्या साथीने टीमची टोटल डबल डिजिट मध्ये जात असताना 10 या आकड्यावरती. गुरताज अजून एक यावेळेस विकेट करायचा प्रयत्न लाऊड अपील केली गेली सुदर्शनच्या माध्यमातून, परंतु उत्तम फेक करतील तर मग एक धाव तर एक वेळी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न शंकर याने नकार दिला. शंकरला माहिती आहे स्वतःवरती, शंकरने इथून मात्र विश्वास दाखवला. कारण सुदर्शन म्हटलं तर एक चांगला खेळाडू आहे. लगबाच्या रूपात एक धाव जोडली जाईल. सुदर्शन म्हटलं तर मोर्या सीसी दापिला आयोजित गावदेवी चषक त्या स्पर्धेमध्ये नक्कीच सुदर्शनने मॅन ऑफ द सिरीज बाईक पटकावली. या त्याच्या हंगामामध्ये स्वप्नातून साकारलेली पहिली बाईक त्याने तिथे पटकावली. आणि त्यानंतर विचार केला तर सुदर्शनचा खेळ यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगला राहिला. तशाच प्रकारची कामगिरी त्याला या मॅच मध्ये देखील करावी लागेल. परंतु समोर जर विचार केला तर ओम कोंडेश्वर बोध संघ आपण पाहू शकता. नक्कीच ओम कोंडेश्वर म्हटलं तर आम्हाला साधने शिवशंकर भोलेनाथाचे आशीर्वाद हा संघ खेळत असतो. आणि शिवशंकर भोलेनाथाचं मंदिर आपण पाहू शकता. ओम कोंडेश्वर बोध साधने आपण पाहत असतो. हाफ ट्रेक होता, विकेट करायचा प्रयत्न झाला होता. यावेळेस पंचाकडे कटाक्ष टाकला गेला व्हाईट बॉल साठी, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडीसा उचली घेऊन चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक सिद्धेश राऊतच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना आपण पाहतो ओम कोटेश्वर बहुत संघ म्हटलं तर सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये वसलेलं हे गाव आपण पाहतो आणि त्यामधून आलेले हे खेळाडू आपण पाहतो. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. आधीच्या बॉलवरती गोल गिरकी घेतली होती, परंतु बॅटर बॉलचा संपर्क नव्हता. पण तो आता जसा संपर्क झाला तसा चेंडू हवेच्या लाटांवरती स्वार होऊन निघून चाललाय. यावेळी सीमा पार 6 धावा षटकार. शेतकऱ्याच्या साथीनं टीमची टोटल यावेळेस वेगानं पाहत असताना अजून एक यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू जाऊन शरीरावरती उतरला. टीमची टोटल 17 या आकड्यावरती. गोलंदाज जातो मात्र बेगाने बीट करत असताना यावेळेस शंकर पाटील आपण पाहतो. ऑन साईडला पण आता टोलण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु इथून जर विचार केला तर चेंडू शरीरावरती जाऊन आदळला आणि अंपायर सिग्नल डॉट बॉल. कमबॅक करत असताना आपण पाहतो यावेळेस गोलंदाज सुदर्शनला राईट ब्राउन द विकेट सज्ज झाला. ऑन साइडला पण आता चेंडू खेचला. यावेळेस आपण पाहू शकता पायऱ्याच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता. हाताचा पिसारा पुरला आणि पूर्णपणे त्या पिसाऱ्यामध्ये चेंडूला सामावून घेतला. धक्का पहिला लागेल. शंकर पाटील बॅक टू द डगआउट. सतरा धावा.
गुरुदत्त यार और दो विकेट ऑन साइडला पण आता फटका चांगला पाहायला मिळतो. बराच वेळ इथं मात्र संघर्ष केला आणि संघर्षाचा शंकर नाद करत असताना श्रीपाद कडाळीच्या बारपासून हा स्ट्रोक मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये षटकार. क्रिकेट विथ म्युझिक आपल्याला वाजवायचं आहे कारण क्रिकेट विथ म्युझिक नसलं तर प्रेक्षकांना देखील मजा येणार नाही याची देखील आपण नोंद घ्यायची. षटकार ठोकलाय हबळेचा बासपन श्रीपाद कडाळे आणि टीमची टोटल 7 TBC आकड्यावरती बराच काळ संघर्ष केला. आपण पाहू शकता श्रीपाद कडाळेंना परंतु अखेर त्याच्या बॅटमधून षटकार आला. गुरुदास सज्जा और दो विकेट. प्रतीक अजून एक यावेळेस ऑन साइडला विकेट करायचा प्रयत्न दूर झाला होता परंतु वेगाने यावेळेस बीट करत असताना आपण पाहू शकता पहिल्या बॉलवरती कोणत्याच गोलंदाज आवडत नाहीये चौकार किंवा षटकार. त्यानंतर जर विचार केला तर लगेच दुसरा बॉल डॉट आला. और दो विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फटका चांगला पाहायला मिळतो. स्किलिंग शॉट टेकिंग ऍब्सेंट पत्र सर निघून गेलाय. दंदन दंदन करत सीमा पार 4 धावा चौकार. षटकाराला दुसऱ्या बॉलवरती वेगाने बीट केला आणि त्यानंतर जर विचार केला तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे दाखवून दिले एवढेच श्रीपाद कडाळेंना. गुरुदत्त यार 4 धावा आल्या. 4 धावांची साधारण टीमची टोटल पुढे जात असताना एवढेच 27 आकड्यावरती. राज क्रीडा मंडळ कुळगाव संघ आपण पाहू शकता बरेचसे समर्थक इथे मात्र उपस्थित झालेत. आमचे सर्वांचे लाडके बोप्या माझं देखील शुभागमन झाले. स्वागत आहे आपलं. अजून एक चांगला फटका खेळायचा प्रयत्न करतो. मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या फरतमध्ये जज करत असताना धक्का अजून एक लागेल. श्रीपाद कडाळे एक चौकार एक षटकार ठोकला होता परंतु आता परता वळगल माघारी फरदच बाद. आपण पाहू शकता नाईट नंबर 3 वरती विशाल दाखल झाला होता नॉन स्ट्रायकिंग एंड परंतु आता स्ट्रायकिंग एंड वरती योगेश पाटील नाईट नंबर 4 वरती तो देखील दाखल झाला. सगळा खेळ आता मात्र योगेश देखील करावा लागेल कारण सलामी जोडी यावेळेस मैदानाच्या बाहेर परतली. गुरुदास प्रतीक और दो विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र लॉंग द कार्पेट ट्रॅव्हल झाला. यावेळेस कावकराच्या क्षेत्रामध्ये उचलून फेक करतील फक्त एका धावेचा प्रयत्न. यस सँडी आपण पाहू शकता 12च्या वेगाने आले. उचलून फेकेली दरम्यान एकच धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साधन टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 28 आकड्यावरती षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रतीकचं. आणि इथून विचार केला तर एक षटकार एक चौकार जरी आला तरी देखील आता मात्र पूर्णपणे बांधून ठेवलाय. डावखुराचा एक विस्फोटक फलंदाज आपण पाहू शकता विशाल भारती ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने स्वीकारला होता आणि ओपिनियन मध्ये देखील त्याने सांगितलं होतं की कामामुळे सराव करायला इथून मात्र मिळत नाहीये परंतु देखील चांगली कामगिरी त्याची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहू शकता जसा बॉल आला बॅटच्या राऊंडमध्ये तसा सरळ पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार.
तिसरं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाचा विचार केला तर कुशलने 9 धावा खर्च केला. तदनंतर आपण पाहिलं असेल तर सुदर्शनने देखील 8 धावा खर्च केला. एक विकेटचं पतन केलं. परंतु आता जर विचार केला तर प्रतीकने थोडीशी महागडी गोलंदाजी केली. 17 धावा त्यांनी खर्च केल्या आणि एका फलंदाजाला त्यांनी देखील बाद केला. आपण पाहू शकता यावेळेस विशाल भारतीच्या बॅटमधून षटकार आला. षटकाराच्या साथीने टीमची टोटल यावेळेस वेगानं प्लावत असताना यावेळेस 34 या आकड्यावरती शेवटचं षटक स्लॉगरचं षटक हाणामारीचं षटक आपण पाहतोय समोर गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकता अविनाश भोईर येतोय. समोर फलंदाज योगेश पाटीलला आपण पाहतो. और विकेट हा तर होता सरळ पाठवून दिला. यावेळेस आपण पाहू शकता क्षेत्र खाडी होतं. बॅकवर्ड स्कोअर आहे आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून चाललाय. एक टपा घेत सीमा पार 4 धाबा चौकार ठोकला यावेळेस योगेश पाटील आणि चौकार साथीने योगेश पाटील देखील सांगतोय सामने हो मंजिल तो रास्ते न मोड़ना जो भी मन में हो वो सपना न तोड़ना कदम कदम पे मिलेगी मुश्किल है आपको बस सितारे चुनने के लिए जमीन मत छोड़ना. चौकार आलाय. चौकाऱ्या साथीने टीमची टोटल बेगाने पावत असताना यावेळेस 38 या आकड्यावरती. येस डीजे गुरुदास तयार. अविनाश रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न आपण पाहिला असेल तर पहिल्या बॉलवरती तुम्हाला चौकार ठोकला होता. परंतु ज्यामुळे सरळ बॅटने धावा येतात तर अशा प्रकारचा फटका खेळायची गरज होती का हा देखील प्रश्न आता मात्र निर्माण झाला. नॉट बॉल कमबॅक करत असताना गोलंदाज अविनाश भोईरला आपण पाहतो. षटक क्रमांक 14 मार्गस्थ. और द विकेट यावर देखील ऑन साइडला खेचायचा होता परंतु चेंडू गेला. वाईट लॉंगाच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता. हाताचा पिसारा फुलवला आणि पूर्णपणे चेंडूला सामावून घेतलं. धक्का अजून एक लागेल यावेळेस ओम कोटेश्वर बोस संघाला. योगेश पाटील बॅक टू द डगआउट. एकूण 50 मिनिटं जरी त्यांनी डीजे मास्टर देखील सांगतायत की आज गुरुवार प्रेम तर सगळेच करतात पण जिच्याकडून ममता मिळते तिला आई म्हणतात. तेलाने देव तर सगळेच लावतात पण जो पाण्याने देवा लावतो त्याला साई म्हणतात. नक्कीच आज साईबाबाचा वार देखील आपण पाहू शकता. गुरुवार खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. यापुढे दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती छोटे मे आणि बडे मे मध्ये मध्ये होते. विशाल भारती आणि विकास भारती आपण पाहू शकता. परंतु यावेळेस गोल्डन डक वरती बाद होता फलंदाज विकास. बॅक टू द पवेलियन.
अजून एक प्रकार चांगला पाहायला मिळतो वाईटिश लॉकआउटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उत्तम फेकर दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी धाव होईल का कंप्लीट आणि यापुढे आपण पाहू शकता पंचाचा बोट आकाशाकडे यस परत होईल बाद स्कोरबोर्ड वरती प्रमोद दादा देशमुख यापुढे आपण पाहू शकता स्टार्टिंग एंड वरती सज्ज झालेत वन टू गो या सत्रातील शेवटचा चेंडू आपण पाहतो यापुढे बॉडी ट्रॅक वरती अभिलाष तर प्रमोद दादा देशमुख यापुढे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु दोन्ही गाड्या एकाच एंडवरती अपघात निश्चित होता प्रमोद देशमुखला देखील मात्र आपण पाहू शकता परतावा लागेल यापुढे प्रथमेश दिसलेला बाद व्हावा लागेल आणि टीमची टोटल यापुढे 39 आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावली आहे द्वितीय सत्राच्या यावेळेस फलंदाजी करण्यासाठी राजखंडा मंडळ कुळगाव टीम उतरेल त्यावेळेस 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल जानताराच्या बदलापूर दोन टीमची कॅप्टन या आपण नाणेफेकीचा गोल आता केला जाईल बजरंगी टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत जनताराच्या बदलापूर आपण देखील यायचा बजरंगी मानकिवले आणि त्यांच्या अगेन्स्ट जानताराच्या बदलापूर प्रतीकजी कडव साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल दैवडी गावचे उद्योजक जबरदस्त व्यक्तिमत्व एक डॅसिंग पर्सनॅलिटी लगेच काल त्यांचा संघ देखील खेळला परंतु अपयश पदरी पडला खूप चांगला षटकार ठोकला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला परंतु चिखलोली पाडा संघाच्या अगेन्स्ट त्याला परास्त व्हावं लागलं या प्रतीक कडव साहेब आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा
पहिलाच बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर खेळाडू तयार होता. उत्तम फेक येईल दरम्यान सिंगल मिळेल. एका धाब्याच्या साथीने आता अकाउंट ओपन केलं जातं. यापुढे आपण पाहू शकता राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमचं सिद्धेश आणि त्याच्या साथीने यापुढे मैदानात दाखल झाला. अरबाजला आपण पाहतो ऑन साइडला स्वीप करायचा प्रयत्न जरूर झाला आता, परंतु यापुढे आपण पाहू शकता चेंडू निघून गेला इष्ट रक्षेच्या हातामध्ये. डॉट बॉल. गुरुदास यार यावर देखील क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका. मोठी दरी होती त्या दरीला भेदून बॉल निघून चाललाय सीमा पार. वन बॉस ओव्हर द लाईन. 4. गुरुदास सज्ज झाला. बॉल ट्रॅक वरती डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस आपण पाहू शकता फलंदाजाला परतावा लागेल माघारी. यावेळेस सिद्धेश राऊतला तंबूचा रस्ता दाखवला गेला. किस्मत बी बहादूर काही साथ देते आणि आता धक्का पहिला लागलाय. यावेळेस मात्र सिद्धेश राऊत बॅक टू द पवेलियन. करतो यापुढे स्थानिकेचा कौल जिंकला बजरंगी मानकीपुरी टीमने आणि डिसिजन फक्त कळवायचा. येस पेंडिंग असेल डिसिजन. अजून चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू तयार. उचलल्यामध्ये थोडासा बेड घेतला दरम्यान दुसरे धाव हरणीच्या वेगाने चित्याच्या चपळाईने पूर्ण करत असताना गुडने बिटवीन द विकेट. अरबाज आणि कुशल ही जोडी आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये मला मॅच होता कुशल आणि आता त्याला देखील चांगलं काम करावं लागेल कारण आपण पाहू शकलं असेल सिद्धेशला मात्र परतावा लागला. यापुढे देखील पंचाचा बोट आकाशाकडे LBW. अरबाज देखील परतावा लागेल माघारी. अजून एक धक्का लागेल. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. चाळीस धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये आणि आता षटक क्रमांक पहिले झालं संपन्न. 7 धावा एकपटल्या गेल्या. अजून इथून जर विचार केला तर 18 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. हे समीकरण आहे या मॅचचं. 18 बॉल मध्ये 33 आता मात्र बनवावं लागतील. यावेळेस राज क्रीडा मंडळ कुलगाव टीमला आणि आता अजून एक चांगला फलंदाज मध्याच्यात दाखल झाला. आपण पाहतोय यावेळेस सुदर्शन मध्याच्यात दाखल झाला. गोरदाचा मात्र कमबॅक करत असताना आपण पाहतो यापुढे बॉल ट्रॅक वरती विशाल किशोरला पाहतो. षटक क्रमांक पहिले संपन्न झाला. विशालनं परिषद हाताळला होता त्याने इथून मात्र 7 धावा खर्च केल्या. फोटोस होता यावेळेस मेजवानी होती स्वीकारता आले नाही. या चेंडू मात्र निघून चालला. यावेळेस क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका आपण पाहतो. साइड स्क्रीनच्या अगदी समोर आपण पाहिलं. उत्तम फेक करत दरम्यान सिंगल मिळेल.
सिंगरच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना आपल्यास 8 धाबा स्कोरबोर्ड वरती किशोर देशमुखला आपण पाहतोय यावेळेस बॉल ट्रॅक वरती कमबॅक तो देखील करत असताना, कारण पहिल्या ओव्हरचा विचार केला तर फक्त 7 धाबा खर्च केला यावेळेस विशाल आणि आता षटक क्रमांक दुसरा यावेळेस किशोर ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर होता, विकेट करायचा प्रयत्न दुरुस्त झाला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही, याच्यावर निघून गेला यावेळेस यष्टीरक्षक कॅप्टन गोल शंकर पाटीलच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक करत असताना आपण पाहतोय ओम कोंडेश्वर बोध संघ, कारण 40 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. 39 धावांवरती पूर्णपणे रोखण्यात यश आलं होतं टीम कुलगाव संघाला, परंतु आता 2 चेंडूवरती 1च धाव खर्च केली आहे. अजून एक यावेळेस आपण पाहू शकता एज लागली होती, फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता, हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये पूर्णपणे चेंडूला सामावून घेतला. अजून एक धक्का लागेल, 1 मोर विकेट डाऊन. संघाचा ट्रम्प कार्ड सुदर्शन बॅक टू द पॅव्हिलियन. संघ आता मात्र अडचणीत सापडला, कारण सुदर्शनकडे इथून मात्र अपेक्षा होत्या. टीम कुलगाव संघाला त्याने देखील नाराज केलं आणि आता संघाचा सेनापती यावेळेस मैदानात दाखल झाला. अविनाश भोईरला आपण पाहतो, मागील मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती अविनाश, परंतु आता त्याच प्रकारची फलंदाजी अविनाशला पुन्हा एकदा करावी लागेल. फटका चांगला पाहायला मिळतोय, खेळाडू या डीप मध्ये उचलून फेकेल, दरम्यान आपण पाहू शकता 1च धाव मिळेल. रॉकेट थ्रो आपण पाहिला यावेळेस योगेश पाटील होतं, लगेच चटोला उचलून त्यांनी फेकी केली आहे, 1 धाव मिळेल. उचलून थ्रोपैकी आपण पाहू शकता खूप सुरेखरित्या राहिली योगेश पाटीलचे. आणि आता 1 धावेच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 9व्या आकड्यावरती फोटोस होता, फटका चांगला पाहायला मिळतो, टक्सा स्वीट साऊंड कानावरती ऐकायला मिळाला. कुशलच्या बॅटमधून हात चेंडू निघून चाललाय सीमा पार. 6 धावा षटकार. संघर्ष आणि संघर्षच करत होता. आपण पाहिला असेल यावेळेस टीम कुलगाव, परंतु आता त्याने देखील षटकार ठोकला. पण आपण पाहतो यावेळेस कुशलला चांगली कामगिरी तो देखील करत असताना फुटोस होता, त्याला लगेच त्यांनी क्विक रिप्लाय दिला षटकाराच्या रूपानं. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू ट्रॅप झाला, ओव्हर द लाईन, 4 रन. येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पूर्णपणे कमबॅक केलं होतं, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, एका फलंदाजाला बाद देखील केलं होतं. परंतु या ओव्हरचा जर विचार केला तर शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा एकवटल्या गेल्या. 4 चेंडूचा जर विचार केला तर फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, परंतु 2 बॉलवरती विचार केला तर 1 षटकार आणि चौकार. पूर्णपणे समीकरण आपण पाहिलं असेल तर पूर्णपणे बदलून टाकलंय. येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. चला लगेच विखुरलेल्या अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षण लाभत आहे ओम कोंडेश्वर भोज. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. आपणच अविनाश आणि कुशलला आपण पाहतो, खूप चांगली फटकेबाजी इथून मात्र कुशलने केली आहे. मागील मॅच मध्ये देखील मारुती मॅचचा किताब त्याने पटकावला होता. गोलंदाजी मागील मॅच मध्ये चांगली राहिली होती, परंतु इथून जर विचार केला तर आता फलंदाजी या मॅच मध्ये चांगली राहिली आहे. षटक क्रमांक 3 आपण संघनायकाने विश्वास दाखवला. प्रथमेश देसले वरती प्रतापष्णा देखील आता चांगला खेळ करावा लागेल, कारण 12 बॉल मध्ये 21 डिफेन्स करायचे, परंतु समोर जर विचार केला तर एक भरदार शरीर सृष्टीचा खेळाडू आपण पाहतो अविनाश भोईर. गोरदास तयार ओव्हर द विकेट.
ऑन साईडला खेळताना प्रयत्न झाला होता, अंपायर सिग्नल नो बॉल. येस, ओव्हर स्टेपिंग झाली आहे. पहिला बॉल डॉट जरूर आला होता परंतु अंपायर सिग्नल नो बॉल. आताच्या बॉलवरती असेल फ्री हिट. सोने पे सुहागा. 21 धावांचं लक्ष होतं. पहिला बॉल डॉट फेकला होता परंतु इथून जर विचार केला तर डॉट बॉल आलेला नाही. नो बॉल आलाय. एक धाव देखील मिळेल आणि आता येणारी 12 चेंडूंनी आवश्यकता असेल 20 धावांची. येस, फ्री हिटचा चेंडू असेल. अंपायर सिग्नल आपण पाहू शकता. उघडा डोळे पहा हिट. आताचा चेंडू असेल फ्री हिट. गुरुदास प्रथमेश ओव्हर द विकेट. आता मात्र थोडासा दबाव असेल नक्कीच गुरुदास प्रथमेश वरती, कारण पहिला बॉल सुरेखरित्या हाताळला होता परंतु ओव्हर स्टेपिंग मुळे अंपायरनं नो बॉल तो घोषित केला. आणि त्यानंतर जर विचार केला तर जे समीकरण 21 धावांचं होतं ते समीकरण आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. अविनाश टाकिंग एंड वरती. हाफ ट्रॅकर. यस, हा चेंडू देखील इथून आता खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात आता एक धाव जोडली जाईल. आमचे तोतबान समीर झांजे यांच्या चेहऱ्यावरती देखील थोडंसं टेन्शन आपल्याला पाहायला मिळतो, कारण आपण पाहू शकता संघ देखील अडचणीत सापडला. ज्यावेळेस 12 बॉलमध्ये 21 करायच्या होत्या, 2 खराब चेंडू टाकले गेले गुरुदास प्रथमेशच्या माध्यमातून आणि आता येणारे 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. फ्री हिट कायम असेल याची देखील आपण नोंद घ्यायच्या. ब्लाइंड स्ट्रोक खेळायची पटोपट संधी असेल यावेळेस अविनाश भोईरला आणि संधीचं सोनं तो देखील करेल का हा देखील प्रश्न आता निर्माण झाला. गुरुदास प्रथमेश ओव्हर द विकेट. यापुढे सरळच्या मध्ये काहीच गुरु करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला. डी बॅकवर्ड पॉईंट मध्ये उत्तम फेक करते. एक धाव तर एक वेळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता परंतु मानस होतं परंतु धारच नव्हतं. नर्मदा एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. आता येणारे 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या समीकरण थोडस आपण पाहू शकता. यापुढे राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमच्या बाजूने जात असताना परंतु खेळ आहे मित्रांनो, शेवटच्या बॉल पर्यंत जर आणि तरला इथं मात्र कोणत्याही प्रकारचं महत्व नाहीये. हे आमचे मन्नू थॉमस सर यांचा देखील शुभागमन झाला. स्वागत आहे सर आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते देखील आहेत. अकरा बॉल आणि 18ची गरज. स्टाकिंग इनवरतीच्या फलंदाजाने इथं माझा चौकार षटकार ठोकला होता तो कुशल भुईर आपण पाहतो. स्टाकिंग इनवरती कोळगाव संघ यापुढे खेळ करत असताना अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा क्लास कॉपी स्टाईल ना सरळ यावेळेस बॉलला पाठवून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर बॉर्डरच्या बाहेर षटकार. येणारे 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 10-12चं समीकरण आपण पाहतो. नक्कीच यावेळेस ओमकोंडेश्वर बोस संघ थोडासा नाराज असेल प्रथमेश डिस्लेवरती, कारण खूप चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस विशाल नंतर किशोरनं देखील खूप चांगली कामगिरी केली होती परंतु षटक क्रमांक 3 जसं प्रथमेशच्या हातामध्ये दिले तसं इथून मात्र आपण आवश्यकता. 10 सुरुवात झाली. अजून चांगला फटका पाहायला मिळतो. अंपायर सिग्नल नो बॉल. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. विकेटच्या क्षेत्रामध्ये उत्तम फेकतील दरम्यान एकच धाव मिळेल. यस, अंपायर सिग्नल नो बॉल. पुन्हा एकदा 2 धावा एकवट जातील. 1 धाव इथून मात्र एक्स्ट्राच्या रूपात मिळेल आणि 2 धावाच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 10 बॉल 10ची मॅच. समीकरण होतं कुठं आणि समीकरण आलं कुठं. 12 बॉलमध्ये 21 खर्च करायच्या नव्हत्या परंतु इथून जर विचार केला तर 12 बॉलमध्ये 21 डिफेन्स करायच्या होत्या प्रथमेश देशलेला. आता इथून विचार केला तर 10 बॉलमध्ये 10. येस, 2 चेंडूचा विचार केला तर 11 धावा खर्च केला. त्यावेळेस गोलंदाज प्रथमेश देशलेने अतिशय महागडी गोलंदाजी, अतिशय खराब गोलंदाजी. और द विकेटने गोलंदाज तयार होईल. फटका चांगला पार पडतो. पुन्हा एकदा डीप क्षेत्ररक्षक चेंडू मात्र मागे गेलाय. घरंगडच राहिला. उत्तम फेकतील दरम्यान चेंडू निघून गेलाय. पुढे सीमा पार. 4 धावा. चौकार. पूर्णपणे आता आपण पाहू शकता सामन्यावरती पकड मजबूत केली आहे. यावेळेस राज क्रीडा मंडळ गुळगाव टीमनं 6 धावांची आवश्यकता. संघाचा सेनापती यावेळेस आपण पाहू शकता स्टाकिंग वरती अविनाश भोईरला. बारी बारी सबकी बारी, पहिली तुम्हारी तो फिर हमारी. आधीच्या ओव्हरचा जर विचार केला तर एक षटकार एक चौकार ठोकला होता कुशल भोईरने परंतु आता जर विचार केला तर चौकार ठोकला बासमान अविनाश भोईरनं.
6 धावांची आवश्यकता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु यापुढे वेगानं बीट केला. संघर्ष करत असताना आपण प्रथमेश देशलेला पाहतो. डॉट बॉल आला. कमबॅक तो देखील आता करत असताना कारण सगळं कुठेतरी अडचणीत सापडला. परंतु अशा वेळी एकच सांगेल यावेळेस टीम ओम कोटेश्वर भोज संघाला जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता, बिना संघर्ष के यहाँ पे कोई महान नहीं होता, और जब तक बड़े सीने हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. जबरदस्त यार. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. यापुढे आपण पाहू शकता पुन्हा एकदा वेगाने बीट केला. सलग 2 चेंडू उभं ठेवला. यापुढे फलंदाज अविनाश भोईरला. अजून एक चेंडू जर डॉट आला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत हे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जर विचार केला तर 6 धावांची आवश्यकता असताना संघर्ष नक्कीच करेल ओम कोटेश्वर भोज संघ. तर त्यांच्यामध्ये देखील ताकद आहे, त्यांच्यामध्ये देखील कुवत आहे. हा सामना तुम्हाला संघर्ष करण्याची आणि शेवटच्या बॉल पर्यंत त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण चेंडू. यापुढे देखील तिसरा बॉल आलाय. डॉट. 3 बॉल राहिले तुम्हाला फलंदाजाच्या नावावरती परंतु 3 चेंडू राहिले त्यावेळेस गोलंदाजाच्या नावावरती डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहिला असेल इथून मात्र तिसरं संपन्न झालं आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल आपण पाहू शकता. यापुढे फलकावरती लागली आहे 34 आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता एसटीचे. करायचे त्यावेळेस ओम कोटेश्वर भोज संघाला आणि 6 ओव्हरमध्ये 6 रन इथून मात्र काढायचे ते म्हणजे फलंदाजी करत असताना राज क्रीडा मंडळ गुडगाव टीमला वरदाची मार्कवरती गुरुदास सज्ज झाला. योगेश. पहिलाच बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केला होता. यापुढे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लाईन थोडीशी खराब होती ती देखील इथं मात्र पंचांनी हेरली आहे. आता करायचे 6 ओव्हरमध्ये 5. एखादे मोठा फटका इथं मात्र पूर्णपणे शिरकाव करेल ते म्हणजे फलंदाजी करणारी टीम कुळगावच्या बाजूने. परंतु एक डॉट चेंडू आणि इथून मात्र एक विकेट जर घेतली तर नक्कीच पूर्णपणे कमबॅक करेल यापुढे ओम कोटेश्वर भोज संघ. ओव्हर द विकेट. दिशा देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. यापुढे आपण पाहू शकता लाईन चांगली आहे. इथं मात्र दबावाखाली फलंदाजी करत असताना कुशर बोरला देखील आपण पाहतो. पहिला बॉल जरी वाईट आला असेल तर देखील याबरोबर इथं मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला होता. आडव्या बॅटने इथं मात्र चेंडूला पुश करो और खुश रहो ही परिस्थिती करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु इथून जर विचार केला तर चेंडू आलाय. डॉट. कमबॅक करत असताना आपण पाहतो यावेळेस गुरुदास योगेश. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आपण पाहू शकता लाईन पाहावी लागली. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता मात्र दबावाखाली यावेळेस योगेश पाटीलला आपण पाहतो. अजून एक धाव जोडली जाईल. आता मात्र 4 धावांची आवश्यकता. 5 बॉल मध्ये आता 4 करायचे. यावेळेस आपण पाहतो दबाव आणि दबावच मध्ये पाहायला मिळतो कारण योगेश पाटील एक बॉल फेकतो वाईट तर एक बॉल आलाय. डॉट. एक तेरी तो एक मेरी हे समीकरण आपण पाहतो. यस गोलंदाजीच्या शैलीवरती अभिषेक नोंदवला गेला. आपण जायचं मध्येच्या मध्ये यस गोलंदाज तयार. दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यस आपण पाहू शकता पंजाचा इशाराला व्हाईट बॉल आणि योगेश पाटील. आता मात्र 5 चेंडूमध्ये 3 धावा बनवायचे राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमला. 6 धावांची गरज होती. एक बॉल इथून मात्र डॉट फेकला होता परंतु त्यानंतर जर विचार केला तर 3 चेंडू इथं मात्र सर फेकलेत गोलंदाज योगेश पाटीलनं. बघा पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घडू नका आपण प्लीज. प्रमोद दादा देशमुख आणि विशाल भारती साधारण ओम कोटेश्वर भोज संघ म्हटलं तर एक चांगला संघ म्हणून जाणला जातो. परंतु आज पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका आपण. विशाल भारती प्लीज आपण थोडस बाजूला या.
किशोरजी देशमुख आणि प्रमोददादा देशमुख. बघा ओम कोटेश्वर बोध संघ साथीने चांगल्या खेळासाठी जाणला जातो, परंतु आपण पंचांशी बिलकुल कोणत्याही प्रकारचा सल्ला मशवरा करू नका. पंचांवरती आपण कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका. प्लीज आपण थोडस बाजूला या. शंकर पाटील आपण आपली टीम घेऊन थोडस बाजूला या प्लीज. मित्राचे नाव आहे ना, ते नाव फिल्डिंग लावायला बोलतो. अरे एकच जणांना सांगायला आम्हाला सांग, तिथं सगळी जण कुठे येतात. काय दो अंडा काका पेट्रोल ए पेट्रोल कप ए पेट्रोल ओए ए पेट्रोल ए पंकज बाहेर रे चल. ए थोडासा कॅमेरा बाजूला मार रे. पंकज बोले आपण या बाहेर लगेच. चल सामना लगेच सुरुवात करायची. काय डिझाईन काय बॉलर मध्ये आला अंपायरला काय दिसला नाही. पहिलेच मग त्यांनी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं सरांनी. टाइम पण निघून गेला बघ्या. सर चेक करा अंपायरचा रिव्ह्यू त्याही सांगितलंय. अमित वरती बस. त्याही सांगितलंय आम्हाला. माझा ना डिसिजन त्याही सांगितलं. चेक करा सांगितलं. हो चेक करा तुम्ही.
येस फेअर डिलिव्हरी आहे, व्हाईट बॉल नाही आहे. बघा गोलंदाज पंचाच्या मध्ये आला होता, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल दिला होता, परंतु नंतर थर्ड अंपायर चेक केल्यानंतर फेअर डिलिव्हरी आहे. बघ ना किती बॉल बघ आता. कापा त्याला तुम्ही आता तुम्ही कापा त्याला. स्कोर सांग त्याला. 1 मिनिट फक्त. पण अंपायरने सांगितलं ना मध्ये आला होता. 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. 4 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा यावेळेस दोन्ही संघ आपण पाहू शकता चांगला खेळ करत असताना गोलंदाज तयार. फोटो स्वतः मेजवानी होती, आपल्या अनोख्या स्टाईलने सामना फिनिश केलाय का? यस, चेंडूला सरळ पाठवून दिला, मिडल गेट सीमा असे का पार. यावेळेस कुशल बोरीच्या बाजून हा धमाका. विजय स्ट्रोक 7 धावा षटकार.